या जगात जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाला एक दिवस मृत्यूला सामोरे जावे लागते. हा निसर्गाचा अटळ नियम आहे. राजा असो किंवा रंक, विद्वान असो किंवा सामान्य माणूस, मृत्यू कोणालाही चुकत नाही. आपल्याला विनंती आहे, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. स्वामी आपल्यावरती नक्की कृपा करतील. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आजचा विषय थोडा गंभीर आहे, पण प्रत्येकाने ऐकावा असा आहे. अनेक जण विचारतात, महाराज, माणसाला मृत्यू येण्यापूर्वी काही संकेत मिळतात का? गरुड पुराणात याबद्दल काय सांगितले आहे? गरुड पुराणात मृत्यू, कर्म, आत्म्याचा प्रवास आणि धर्माचरण याविषयी सविस्तर चर्चा आहे. पण त्याचा मुख्य संदेश भीती निर्माण करणे नसून सदाचाराने जीवन जगणे हा आहे. काही परंपरांमध्ये असे मानले जाते की शेवटच्या काळात माणसाचे मन संसारातून हळूहळू अलिप्त होऊ लागते. काहींची ईश्वर भक्ती वाढते, काहींना सतत नामस्मरण करण्याची इच्छा होते. हे प्रत्येक व्यक्तीत सारखेच घडते असे नाही. म्हणूनच कोणत्याही एका शारीरिक किंवा मानसिक लक्षणावरून आता मृत्यू निश्चित जवळ आला असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. मित्रांनो, मृत्यू हे एक अटळ सत्य आहे, पण मृत्यू येण्यापूर्वी काही संकेत मिळतात. याविषयी भारतीय धार्मिक परंपरेत, विशेषतः गरुड पुराणात काही वर्णने आढळतात. आज आपण ती श्रद्धा परंपरेतील मते जाणून घेऊ. नंबर 1. जगापासून मन हळूहळू अलिप्त होणे. काही धार्मिक वर्णनानुसार मृत्यू जवळ आल्यावर व्यक्तीचे मन सांसारिक गोष्टीपासून दूर जाऊ लागते. त्याला देव, नामस्मरण किंवा शांततेची अधिक ओढ वाटू शकते. नंबर 2. स्वप्नामध्ये विशिष्ट अनुभव. काही पुराणातील कथांमध्ये मृत पूर्वज, अनोळखी मार्ग किंवा विलक्षण दृश्ये स्वप्नात दिसण्याचा उल्लेख आहे. हे सर्व श्रद्धेच्या संदर्भात सांगितले जाते. नंबर 3. शरीराची शक्ती कमी होणे. वृद्धत्व किंवा गंभीर आजारामुळे शरीर अशक्त होणे ही वैद्यकीय दृष्ट्या सामान्य गोष्ट आहे. धार्मिक परंपरेत याकडे अंतिम प्रवासाची तयारी म्हणूनही पाहिले जाते. नंबर 4. नामस्मरणाची इच्छा. अनेक संतांनी सांगितले आहे की अखेरच्या काळात ईश्वर नामस्मरण घेतल्याने मन स्थिर राहते आणि आध्यात्मिक समाधान मिळते. नंबर 5. वैरभाव कमी होणे. काही लोक शेवटच्या काळात सर्वांना क्षमा करतात किंवा माफी मागतात. हा आध्यात्मिक दृष्टिकोन अनेक परंपरांमध्ये महत्त्वाचा मानला जातो. नंबर 6. जीवनाचा आढावा. माणूस आपल्या केलेल्या कर्माचा विचार करू लागतो. म्हणूनच संतांनी नेहमी चांगली कर्मे करण्याचा उपदेश केलेला आहे. नंबर 7. ईश्वरावरील विश्वास दृढ होणे. अनेक भक्तांच्या चरित्रात अंतिम क्षणी ईश्वर स्मरण आणि शांत मनाने देहत्याग केलेल्याचे वर्णन आपल्याला बघायला मिळते. निष्कर्ष एवढाच, मित्रांनो, मृत्यूची भीती बाळगण्यापेक्षा जीवन चांगले कसे जगायचे हे अधिक महत्त्वाचे आहे. सत्य, सेवा, दया आणि नामस्मरण यामुळे जीवन अर्थपूर्ण होते. मृत्यू कधी येईल हे कोणालाच ठाऊक नाही. म्हणून प्रत्येक दिवस सत्कर्माने जगा. जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि मृत्यूनंतर पुन्हा जन्मही निश्चित आहे. म्हणून धर्म, सत्कर्म आणि ईश्वर भक्ती यांचा मार्ग कधीही सोडू नका. आशा करतो की ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल. जर माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा
आपल्या जवळच्या लोकांना पाठवा. धन्यवाद.